नमस्कार मित्रांनो, मी गणेश मँकर आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। विषय गणित इयत्ता 10वी प्रकरण दुसरं चालू आपलं वर्ग समीकरणे। आणि या अगोदर आपण या प्रकरणाचे 7 व्हिडिओ पाहिले आहेत। आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला 8वा व्हिडिओ आहे। आता आजच्या भागामध्ये आज काय अभ्यासणार आहोत आपण, तर आजचा भाग आहे वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप। आता ही वर्ग समीकरण कशी असतात ते आपण पाहिलं आहे। त्याच्या उकली किंवा त्याची मुळं कोणकोणत्या पद्धतीने काढतात हे आपण यापूर्वी शिकलो आहे। परंतु आपल्याला याची मुळं थोडक्या गोष्टीवरून नक्की कोणत्या स्वरूपाची असतील हे समजून घेता येतं। यापूर्वी आपण काय भाग अभ्यासलोय पहा, की सूत्राच्या पद्धतीने किंवा सूत्र पद्धतीने आपण वर्ग समीकरणाची मूळ काढायला शिकलो होतो। ते सूत्र आहे बघा, जर तुमचं वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 असं असेल तर याची मूळ काय असतात, x बरोबर वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a हे तरी असतं, किंवा वजा वर्गमूळ घेऊन वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a असं तरी असतं। म्हणजे अशी दोन मूळ असतात। मग याच्यावरून आपल्याला 3 नियम करायचे। तर ते काय आहे बघा, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत तुम्ही अगोदर शोधली तर या किमतीवरून ती मूळ कशी असू शकतात याचं स्वरूप आपल्याला ठरवता येतं। तर b वर्ग वजा 4ac ची किंमत काय असू शकते, एक तर 0 असेल किंवा 0 पेक्षा लहान असेल किंवा त्याची 0 पेक्षा मोठी। आता 0 पेक्षा लहान म्हणजे ऋण संख्या असेल आणि 0 पेक्षा मोठी म्हणजे धन संख्या असेल। मग आता या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या निघाल्यानंतर त्याचं मुळाचं स्वरूप काय असतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया। पहा, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आली आणि जर आपण या इथं किंमत 0 भरली तर धन वर्गमूळ सुद्धा 0 येणार आहे, ऋण वर्गमूळ सुद्धा 0 येणार आहे। त्यामुळे धन वर्गमूळ घेतली की जर 0 घेतलं तरी किंमत काय येणार आहे, वजा b छेद 2a ही पहिली किंमत मिळेल। आणि ऋण वर्गमूळ सुद्धा 0 येणार आहे, त्यावेळी दुसरी किंमत काय येणार आहे, दुसरी किंमत सुद्धा वजा b छेद 2a। म्हणजे दोन किमती मिळणार आहेत, दोन्हीच्या दोन्ही किमती कशा मिळणार आहेत, आपल्याला समान मिळणार आहेत। याचाच अर्थ मग जर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल म्हणजे त्याची किंमत 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असतात। त्याचबरोबर ती जी मुळं आहेत ती कशा असतात, समान संख्या असतात। म्हणजे दोन्ही संख्या ज्या मिळतील त्या वास्तव संख्या असणार आहेत आणि समान संख्या असणार आहेत। पण जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा मोठी आली म्हणजेच धन आली तर पहिली किंमत आपल्याला काय मिळणार आहे, वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a अशी पहिली किंमत मिळेल। आणि दुसरं मूळ काय मिळेल आपल्याला, वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a अशा दोन वेगवेगळ्या किमती मिळतील। म्हणजेच दोन्ही किमत्या वास्तव संख्या असतील परंतु असमान असतील। जशा इथं समान किमती आल्या तशा इथं समान येणार नाहीत। म्हणजे यावरनं मुळांचं दुसरं स्वरूप काय आहे आपलं, जर b वर्ग वजा 4ac ही जर 0 पेक्षा मोठी म्हणजे धन किंमत असेल तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असतात, त्याचबरोबर ती असमान असतात। पण जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा लहान आली, 0 पेक्षा लहान म्हणजे कसली किंमत, तर ऋण किंमत, जर त्याची किंमत ऋण आली तर मग या ऋण भागाचं जर वर्गमूळ आपण ऋण संख्येचं वर्गमूळ आपण आतापर्यंत 10वी इयत्तेमध्ये काढलेलं नाही म्हणजे त्याचं ऋण संख्येचं वर्गमूळ ही वास्तव संख्या येत नाही। मग नक्की कसली संख्या येते, तर तो संख्या प्रकार तुम्ही 11-12ला गेल्यानंतर शिकणार आहात। आतापर्यंत तुम्ही फक्त संख्यांचे कोणते प्रकार शिकलाय पहा, नैसर्गिक संख्या शिकलाय, पूर्ण संख्या शिकलाय, पूर्णांक संख्या शिकलाय, परिमेय संख्या शिकलाय, अपरिमेय संख्या शिकलाय। आणि या सर्वांनी मिळून होणारा संख्या संच म्हणजे वास्तव संख्या 9वी इयत्तेमध्ये शिकलाय। तर जर ऋण संख्येचं वर्गमूळ काढलं तर तुम्ही आतापर्यंत जे संख्यांचे प्रकार शिकलाय वास्तव संख्यापर्यंत त्यामध्ये तसली संख्या तुमची ऋण संख्येचं वर्गमूळ येत नाही। म्हणजेच ऋण संख्येचं वर्गमूळ ही वास्तव संख्या नसती। त्या संख्यांचा प्रकार तुम्ही नंतर 11-12वी इयत्तेत गेल्यानंतर शिकणार आहात। मग जर ऋण संख्या आली तर येणारं जे तुमचं मूळ आहे ही वास्तव संख्या नसते। म्हणून काय नियम आहे तिसरा, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 पेक्षा लहान असेल
तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात. तर अशा पद्धतीने हे 3 नियम तुम्ही लक्षात ठेवायचे. सोपे नियम आहेत. धन संख्या आली तर असमान वास्तव संख्या मूळ असतात. जर शून्य आलं तर दोन्ही मूळ ही समान असतात आणि वास्तव संख्या असतात. आणि जर बी वर्ग वजा 4ची किंमत जर ऋण आली तर त्या वर्ग समीकरणाची मूळ ही वास्तव संख्या नसतात. तर आता हे आपण प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे पाहूया की याची मूळ कशी ठरवायची. आणि आता आपण यामध्ये बी वर्ग वजा 4ac ची जी किंमत काढतो, बी वर्ग वजा 4ac यालाच विवेचक म्हणजेच इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनंट असं म्हणतात. आणि हा विवेचक जो आहे तो या त्रिकोण चिन्हाने दाखवतात आणि या चिन्हाला म्हणतात डेल्टा. काय म्हणतात? डेल्टा. तर आपण डेल्टाची म्हणजेच विवेचकाची जी किंमत काढतो म्हणजेच कोणाची किंमत काढतो, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो. आणि बी वर्ग वजा 4ac ची किंमत धन किंवा ऋण किंवा शून्य येऊ शकते. आणि ती 3 पैकी कोणती किंमत येईल त्यानुसार आपलं मग मुळांचं स्वरूप ठरतं. तर मग यासाठी आपण सराव संच जो तुमचा आहे 2.5 त्यामध्ये काही उदाहरणं आहेत. ते उदाहरणं आपण याच्यावर आधारित असणारी अभ्यासूया. हा सराव संच 2.5 मध्ये या भागावर आधारित प्रश्न आपण सोडणार आहे. त्यासाठी यातला प्रश्न दुसरा आहे बघा. खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा. म्हणजे आपलं डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा शोधायचे आहे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून. मग आता प्रश्न दुसरा जो आहे तो प्रश्न दुसरा आपण पाहूया. प्रश्न दुसरा काय आहे पहा. विवेचकाची किंमत शोधा. त्यासाठी 3 उदाहरण दिले आपल्याला. पहिलं उदाहरण जे आहे ते आहे x वर्ग अधिक 7x वजा 1. x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 असं समीकरण दिलेलं आहे. तर आता आपल्याला डायरेक्ट काय करायचं, बी वर्ग वजा 4ac ची म्हणजेच विवेचकाची म्हणजेच डेल्टाची किंमत शोधायची, डिस्क्रिमिनंट शोधायची आपल्याला. मग आता यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा a b c च्या किमती शोधूया. पहिल्यांदा ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी जर आपण याची तुलना केली तर यामध्ये a किती मिळेल आपल्याला. a ची किंमत दिसते 1, b ची किंमत दिसते 7 आणि c ची किंमत दिसते वजा 1. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजे 1 गुणिले c म्हणजे पुन्हा वजा 1. पहा मग 7 चा वर्ग 7 7 49 वजा, आता हे वजा आहे हे पण वजा आहे, वजा गुणिले वजा पहिल्यांदा काय होणार आहे अधिक होणार आहे. 4 1 4 आणि 4 1 4 49 आणि 4 किती झालं 53. म्हणजेच आपला जो डिस्क्रिमिनंट किंवा विवेचक आहे डेल्टा जो आहे तो किती निघाला या उदाहरणामध्ये 53 निघाला. अशा प्रकारे आपण या पहिल्या उदाहरणामध्ये काय केलं, विवेचकाची किंमत शोधली. आता दुसरं उदाहरण काय आहे ते पाहूया. पहा दुसरं उदाहरण असं आहे 2y वर्ग वजा 5y 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. आपण हे पहिलं हे दुसरं जे समीकरण आहे त्यात काय आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आहे. त्याच्याशी आपण जर तुलना केली तर a आपल्याला मिळणार आहे 2, b मिळणार आहे वजा 5 आणि c मिळणार आहे 10. मग आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत शोधणार आहे. मग b वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग वजा 5 चा वर्ग वजा 4, a म्हणजे आपला 2 येईल, c म्हणजे आपला 10 असणार आहे. मग आता वजा 5 चा वर्ग अधिक असणार आहे म्हणजे कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग धनच असतो. 5 चा वर्ग 5 5 25 असणार आहे वजा 4 2 8 आणि 8 10 80. आता आपल्याला 25 मधून 80 घालवायचे आहे. 25 मधून 80 जात नाही, 80 मधून 25 आपण घालवणार आहे आणि मोठ्या संख्येत चिन्ह देणार आहे वजाबाकीला. मग किती राहिलं बघा, तर 10 5 गेलं 5, हातच्या मागायला म्हणजेच 8 3 गेलं 55 राहिलं.
आणि मोठ्या संख्येत चिन्ह कुठलं येणार आहे वजा, म्हणजे इथं तुमचा बी वर्ग वजा 4ac कसला आला ऋण आला, म्हणजे डेल्टाची किंमत आली वजा 55. अशा प्रकारे आपण दुसऱ्या उदाहरणामधील विवेचकाची किंमत शोधलेली आहे. अशाच प्रकारे तिसरं उदाहरण पाहूया. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे बघा. तिसरं उदाहरण आपलं तिसरं उदाहरण आहे वर्गमुळात 2x वर्ग, वर्गमुळात 2x वर्ग त्याच्यानंतर अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता या जर समीकरणाची आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी म्हणजे सामान्य स्वरूपाशी तुलना केली तर आपल्याला पहिल्यांदा a मिळेल वर्गमुळात 2, b मिळेल 4 आणि c मिळेल 2 वर्गमुळात 2. आपल्याला फक्त याच्यामध्ये डेल्टाची किंमत शोधायला सांगितली, ते मुळांचं स्वरूप कसं कोणतं आहे हे विचारलेलं नाही. मग आता आपल्याला काय करणार आहे b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग म्हणजेच 4 चा वर्ग वजा 4 a आहे आपला वर्गमुळात 2 आणि c आहे आपला 2 वर्गमुळात 2. पहा आता काय येईल 4 चा वर्ग 4 चौक 16 येणार आहे, ऋण चिन्ह आहे असं राहणार आहे. पहिल्यांदा आपण या 4 च्या आणि 2 चा गुणाकार करूया. 4 दुने 8 होईल गुणिले या वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 चा गुणाकार करूया. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 किती येणार आहे वर्गमुळात 4 येणार आहे. वर्गमुळात 4 म्हणजे 4 चा वर्गमूळ 2 येणार आहे, म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 चा गुणाकार किती आला 2 म्हणजे 16 वजा 8 दुने पुन्हा 16 चालून 16 तून 16 गेले किती राहिलं 0 राहिलं, म्हणून डेल्टा बरोबर तुमचा काय आला 0 आला. अशा पद्धतीने आपण काय केलं या विवेचकाच्या किमती शोधल्या. आता प्रश्न तिसरा काय बघा सराव संच 2.5 मधला. तर विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. म्हणजे आपल्याला नेचर ऑफ रूट्स फाइंड आउट करायचे कशावरून डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून. मग आता आपण प्रश्न तिसरा पाहूया. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 3 मधला पहिला जो आकडा आहे तो काय आहे पहा x चा वर्ग वजा 4x x वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा डेल्टा शोधूया आणि डेल्टा शोधल्यानंतर यापैकी कोणत्या नियमात त्याची किंमत आहे त्यावरून त्याच्या मुळांचं स्वरूप ठरवूया. मग आपण काय म्हणूया ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाची जर याची तुलना केली आपण तर a मिळणार आहे तुम्हाला 1, b मिळणार आहे वजा 4 आणि c मिळणार आहे 4. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर आपण इथे लिहिणार आहे b चा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c अशा किमती बनणार आहे. b चा वर्ग म्हणजेच वजा 4 चा वर्ग 4a म्हणजे 1 आणि c म्हणजे 4 वजा 4 चा वर्ग 4 चौक किती येणार आहे 16 वजा 4 1 4 आणि 4 चौक 16 16 तून 16 गेलं 0. म्हणून डेल्टा किती आला डेल्टा बरोबर 0 आला. म्हणजे डेल्टाची जी किंमत आहे ती 0 आहे 0 आहे. मग 0 असेल म्हणजे b वर्ग वजा 4 ची किंमत 0 असेल तर आपण काय म्हणतो वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात. म्हणून ते काय येणार आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत वास्तव आणि समान आहेत. या वर्ग समीकरणाची मुळे कसली आहेत वास्तव आणि समान आहेत. अशाच पद्धतीचं दुसरं उदाहरण पाहूया आपण. दुसऱ्या उदाहरणात काय दिले पहा. दुसरं उदाहरण 2y वर्ग वजा 7y 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. आता हे सामान्य स्वरूपाचं समीकरण आहे. आपण याचं काय करूया एबीसीच्या पहिल्यांदा किमती काढूया. ए होईल आपला 2, बी होईल वजा 7 आणि सी होणार आहे 2. मग आपल्याला बी वर्ग वजा 4 ची किंमत शोधायला पहिल्यांदा बी चा वर्ग म्हणजे वजा 7 चा वर्ग घ्यावा लागेल वजा 4
ए म्हणजे 2 आणि सी म्हणजे सुद्धा 2च येणार आहे. मग वजा 7चा वर्ग 7 7 किती आला 49 वजा 4 दुने 8 आणि 8 दुने 16. 9 मधून 6 गेलं किती राहिलं पहा 9तून 6 गेलं 3 आणि 4तून 1 गेलं 3 म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत म्हणजेच डेल्टा जो आहे आपला तो किती आला 33. म्हणजेच डेल्टा हा जो आहे तो शून्यापेक्षा कसा आला मोठा आला. धन किंमत आली म्हणजे शून्यापेक्षा मोठा आला. म्हणजे हा दुसरा नियम आहे पहा बी वर्ग वजा 4 ची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि असमान असतात. इथं काय म्हणावं लागेल वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि कसली आहेत असमान आहेत. या वर्ग समीकरणाची मुळे कसली म्हणणार आपला वास्तव आणि असमान. आता आपण यातलंच पुढचं उदाहरण पाहूया. काय पहा पुढचं उदाहरण m वर्ग अधिक 2m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. मग आपण पहिल्यांदा a बरोबर 1 b बरोबर 2 आणि c बरोबर किती आला आपला 9 आला. आपल्याला कोणाची किंमत शोधायची आहे b वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचक शोधणार आहे आपण. विवेचक b वर्ग म्हणजेच 2चा वर्ग वजा 4 a म्हणजे 1 आणि c म्हणजे 9. 2चा वर्ग बेदुने 4 वजा 4 1 4 आणि 4 9 36. 4 मधून 36 घालवायचे आपल्याला म्हणजे 36 मधून 4 गेले 32 राहिलं. मोठ्या संख्येत चिन्ह कोणतं येणार आहे वजाबाकीला वजा. म्हणून तुमचा जो डेल्टा आहे तो किती निघाला वजा 32. म्हणजेच डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे तर ऋण आहे. म्हणजे शून्याची किंमत कशी आली लहान आली. आणि मग जर बी बरोबर 4 हा शून्यापेक्षा लहान असेल तर याची जी मुळं निघणार आहेत त्या वास्तव संख्या नसणार आहेत. म्हणून काय म्हणूया वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत किंवा वास्तव नाहीत. ठीक आहे. तर अशा या प्रकरणामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणाची मुळांचं स्वरूप या बी वर्ग वजा 4ac वरून म्हणजेच विवेचकावरून कसं ठरवतात याविषयीचा आपण अभ्यास केला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा पुढचा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.